वरती केशर लावून तूप सोडून उकडीचे मोदक तयार झाले। उकडीचे मोदक करण्यासाठी ओल्या नारळाचे काप मिक्सरला बारीक करून घ्यायचे। कढईमध्ये साजूक तूप टाकायचं, त्यामध्ये 1 वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ घालायचा, चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर काजू बदामाची भरड करायची, यामध्ये 1 चमचा खसखस, काजू बदामाची भरड, अर्धा चमचा वेलची पूड टाकल्यानंतर मंद आचेवरती सारण तयार करून घ्यायचं। पुन्हा कढईमध्ये 1 वाटी पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप घालायचं। उकड मऊ होण्यासाठी थोडंसं दूध घालायचं। पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने तांदळाची पिठी घालायची। 5 मिनिटं मंद आचेवरती शिजू द्यायचं। पुन्हा ताटामध्ये काढून घ्यायचं। गरम असतानाच पीठ छान असं मळून घ्यायचं। हाताला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं। मोदकाचा साचा असेल तर त्यालाही तूप लावून घ्यायचं। छोटासा गोळा साच्यामध्ये घालायचा। अशा प्रकारे आतमध्ये पारी करून घ्यायची आणि जितकं बसेल तितकं सारण आतमध्ये घातल्यानंतर खालची ओपन झालेली बाजू पण उकड लावून बंद करून घ्यायची आणि हळू साच्यामधून मोदक काढून घ्यायचे। आता मोदक वाफवण्यासाठी शेगडीवरती पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळत ठेवायचं। वरती चाळण ठेवायची। चाळणीमध्ये 1 केळीचं पान, त्यावरती मोदक 5 मिनिटं वाफवून घ्यायचे।